फायफर महाराष्ट्राचा सुपरस्टार. म्हणाली मगाशीच सुप्रियाताई म्हणाले की तू फार गोड दिसतेस, गुडगुडीत आहेस. तुझी आजीही आलेली आहे. तुला विषय देतो मी वधू परीक्षा. या ना या. बसा. हो, आई बाबांनी सांगितलं मला की आज एक स्थळ येणार आहे. म्हटलं प्रेक्षणीय असेल तर बघून घेऊयात काय. हो, आईनी नावही सांगितलं मला तुमचं, प्रद्युम्न म्हाप्रळकर. हे काय नाव आहे का हो? हा तर चक्क जिभेचा व्यायाम आहे. सॉरी हा, म्हणजे तुम्हाला वाईट वाटावं म्हणून नाही म्हटलं मी. मला सांगा, तुम्ही क्लब मध्ये जाता का हो? स्पोर्ट्स क्लब नाही हो, नाईट क्लब. म्हणजे असे डान्स, पत्ते पत्ते खेळता तुम्ही? बुद्धिबळ. अरे बापरे, म्हणजे तुमच्या बरोबर संसार करताना खूपच पेशन्स ठेवावे लागणार. या बसा ना. रात्री कितीला झोपता तुम्ही? 10:30. इट्स सो अर्ली. कारण मला घरी येईपर्यंतच 12-1 असे सहज क्रॉस होतात. झोपेत घोरता का तुम्ही? कारण माझं ना असं स्वप्न आहे की माझा नवरा ना झोपेत असा मस्त घोरणारा असावा. आणि त्यात सुद्धा रिदमिक घोरणं मला खूप आवडतं. म्हणजे असं 2 आवाजातलं. कसं सांगू का, असं ह्यातलं जे फुस्से ना, हे इतकं रोमॅन्टिक आहे हो. पण तुम्ही घोरतच नाही. आल्यापासून माझ्या प्रत्येक प्रश्नाला तुम्ही नाही म्हणून उत्तर देताय. यू सो नेगेटिव्ह. बरं ते सगळं जाऊ दे. तुम्हाला मैत्रिणी वगैरे म्हणजे एखादं अफेअर? अहो थांबा, अहो अहो ऐका माझं. हॅलो हॅलो. हा तेजस, हे बघ तू कधी येणार आहेस लग्नाविषयी आई बाबांशी बोलायला? आत्ताच एकाला मी कटवलंय. येतोस उद्या? मनाली, तू अशी वधू परीक्षा देणार नाहीयेस ना? आजीला कल्पना आली आहे तुझ्या की असं काही झालं तर काय असेल तुझ्या मनात. कारण वेगळीच वधू परीक्षा झाली ही. मी तुला ह्या परफॉर्मन्ससाठी स्टार्स देते 2. म्हणाली मस्त आलं. तू मगाशी म्हणालीस की मला घोरणारा नवरा आवडतो. म्हणजे तो असा घोरत असेल आणि मग त्यातलं ते हे मला आवडत असेल तर त्यातून खुश झालेलं आम्हाला दिसू दे तुझ्या चेहऱ्यातनं. कळलं? कारण तो फक्त प्रश्न विचारतोय हे तुझ्या काही वाक्यातनं आम्हाला कळलं. पण तुझ्या उत्तरानंतर त्याचे काय रिॲक्शन असेल आणि त्यावर नवीन तुझा कुठला प्रश्न उपस्थित होत असेल ते तुझ्याकडनंच कळलं पाहिजे आम्हाला. कारण ती व्यक्ती नाही आहे इथे. तर त्या बारीक बारीक जागा होत्या, त्या अजून मिळाल्या असत्या ना तर मजा आली असती. तू ना काय आम्हाला असं ठरवूनच ठेवलेलंस की ह्याचा मला अपमानच करायचा आहे. हा बेसिक तुझा सूर लागला, तिथे सगळ्यात मोठा तुझा गोळ झाला. तू एक विनोदी एकपात्री कार्यक्रम करायचा आहे म्हणून मी करते असं ठरवून केलंस, विच वॉज म्हणजे सगळ्यात मोठा तुझा प्रॉब्लेम तिथे झाला. म्हणाली मी तुला देतोय 2 स्टार. फायफर महाराष्ट्राचा सुपरस्टार.